हा नमस्कार भाऊ. नमस्कार. आमदार किशोर भाऊ दराडे बोलताय. बोला. गोकुळ कुठे? मिनी पडलाय का हो भाऊ? अहो मी बसलो तुम्हाला सांगितलं नाही. काय काय गणेश भाऊ मी बसलो तुम्हाला सांगितलं नाही. कुठे? सांगा किती परवा. नाही मला नाही काही सांगितलं. आमची चर्चा झाली. बरं. कशासाठी? हेच गणेश भाऊ म्हटलं का मला पक्षाकडनं केलं होता. मला पक्षाने कबूल केलं होतं. पक्षाने त्यांचं करा. भाऊ तुम्हाला एकदम मोकळं सांगू, हे बघा आपण काय लांबचे नाही, एकमेकांचे नातेवाईक आहे, पण तुमच्या घरात एक आमदारकी आहे. आता एक आमदारकी आम्हाला त्या ठिकाणी वाटतंय आम्हाला गोल्डन चान्स आहे, मिळेल आम्हाला असं वाटतंय असं, आणि आम्ही आता पुढे जातोय. मी म्हातारा नाही झालो, पण ही निवडणूक 6 वर्षांनी येते. ऑलरेडी मागच्या 1.5 वर्षापूर्वीच आमची एक संधी गेली आहे आणि ही संधी परत येणार नाही. मी बघा मी काय सांगितलं किशोर भाऊ, एकदम सोप्या भाषेत सांगितलं. तुमच्या घरात एक आमदारकी आहे, पूर्वी 2 होत्या, आता तुमच्या रूपाने एक आमदार आहे. अजून तुमचा 4.5 वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी बाकी आहे. उलट तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवला तर एक आमदारकी समाजात निफाड तालुक्यात येऊन जाईल. अहो तुमच्याकडे आहे, आम्हाला भेटणार आहे तर आता देऊन टाका. उलट आम्ही फ्रेम करू का दराड्यांच्या मोठेपणामुळे आम्हाला ही भेटली. हां मग आम्ही कुठे, आम्ही पक्षावर नाराजच नाही, आम्ही अपक्ष जातोय ना. आम्ही कुठे काही भूमिका आमच्या काय असं काही नाही. भाऊ मी तुमच्या पुढे बोलू शकत नाही, तुम्हाला माहिती आहे तुम्ही मोठे आहात माझ्यापेक्षा, पण तुम्ही पण थोड्या भावाने समजून घ्या का आम्हाला पण त्या ठिकाणी चान्स मिळाला पाहिजे. कुठेतरी आमच्या मागे पण कार्यकर्ते समर्थक आहे, त्यांचे पण कामं करायचे. जेवढा तुमचा व्याप आहे तेवढा आमचा आहे. तुम्ही बघता गणेश भाऊंची कामाची शैली बघता, माझी बघता. आम्हाला वाटतं ही संधी आम्हाला मिळाली पाहिजे. मग आता द्या तुम्ही ती संधी. लागलं तर पुढच्या 6 वर्षांनी आम्ही कुणाल भाऊसाठी ती संधी देऊन टाकू. बस अजून काय सांगू. आणि जिथे कुठे तुम्हाला आमची गरज पडेल आम्ही येणार. तुम्ही आता आमच्या मागे राहा, भविष्यात आम्ही तुमच्यासाठी थांबू. मग आता ही संधी परत एकदा आम्हाला द्या, भविष्यात आम्ही तुमच्यासोबत कायम राहू आणि आपले ऋणानुबंध कायम राहतील. पद काय येतील जातील, पण तुम्ही जे म्हणता ना बाबा तुझं वय नाही, 100% वय नाही, चान्स येतो, पण अशी संधी परत येत नाही आयुष्यात, लक्षात घ्या. हे बघा भाऊ 100% त्या गोष्टी कुठे जात नाही, पण मतदारांना उपलब्ध असणारा पण माणूस लागतो एक, हे लक्षात घ्या. हे बघा ज्याच्या नशिबात भाग्यरेखा आहे ती 22 तारखेला कळत. आपण आज त्याच्याबद्दल काही चर्चा करण्यात मजा नाही. माझी तुम्हाला हात जोडून विनंती का तुम्ही ही संधी मला द्या. नाही आम्ही कधी म्हणणार नाही असं. मी कोणाजवळ बोललो पण नाही. आम्ही ठरवले, म्हणजे मी गणेश दादाला आग्रह होता तू लढ, पण त्याची मानसिकता आता तू म्हणे मला पक्षापुढे जाता येणार नाही आणि मी थांबू शकत नाही. नाही भाऊ ते हे बघा, नाही असं नाही भाऊ. ही निवडणूक या प्रक्रियेत या गोष्टी चालणार. तुम्ही तेवढा मनाचा मोठेपणा ठेवा. माझा व्यक्तिगत तुमच्या असं काही मी खूप नाही हो, नाही भाऊ ही निवडणुकीचा कालावधी नाही असं नाही. चिखलपेट केलीच नाही मी, फक्त सांगितलं संस्थेचा विस्तार केला, संस्थेत चुकीचं काम केलं असं नाही म्हटलं मी काही. ठीक आहे भाऊ, ठीक आहे, काही विषय नाही. चालेल भाऊ, चालेल, ठेवू का? महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.